झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातील दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत। लाखो लोकांची ही शिस्तबद्ध पायीवारी कॉर्पोरेट क्षेत्रासाठी एक आश्चर्य ठरत असते। अहमदनगर जिल्ह्यातील देवगड देवस्थानची दिंडी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। शिस्त आणि भक्तीचा उत्कृष्ट संगम असलेली ही दिंडी भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करते। विठुनामाचा गजर करत मजल दरमजल करत सर्व विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठूचं दर्शन घेण्यासाठी जातात। ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता हे सर्व वारकरी मार्गक्रमण करत असतात। मात्र पंढरपूरला निघालेल्या दिंड्यांमध्ये अहमदनगर मधील देवगड दिंडी तब्बल 3500 स्त्री पुरुष वारकरी या दिंडीतून विठुनामाचा जयघोष करत अतिशय शिस्तीत चालत असतात। देवगड संस्थानच्या दिंडीची परंपरा किसनगिरी महाराजांनी 39 वर्षांपूर्वी सुरू केली आहे। त्यांच्यानंतर भास्करगिरी महाराज या दिंडीचं अधिपत्य करत आहेत। ते स्वतः सर्व वारकऱ्यांसमवेत मार्गक्रमण करून त्यांच्या सोबत भक्तीत लीन होत असतात। पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा असा संपूर्ण पांढरा पोशाख हे या दिंडीचं आकर्षण असतं। एवढंच नाही तर 3-3च्या रांगेत सर्व महिला आणि पुरुष या वारीतून जात असतात। हाच या दिंडीच्या शिस्तीचा उत्कृष्ट नमुना आहे। तर प्रत्येकाला देवस्थान संस्थेकडून सामान ठेवण्यासाठी केशरी रंगांच्या पिशव्यांचंही वाटप करण्यात आलं आहे। त्यामुळे ही दिंडी एकसारखी दिसते। वारीतून जाताना विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा असा जयघोष करत नाचत गात सर्व वारकरी आनंदमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करतात। समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा हा पालखी सोहळा पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात असताना 1,500 भक्तगण घेऊन मोठ्या भक्तिभावाने आमची वारकरी मंडळी हे पांडुरंगाच्या दर्शनाकरता जातात। सकाळी 3 वाजेला उठल्यापासून तर रात्री 11-12 वाजता झोपण्याकरता तोपर्यंत तेवढ्याच उत्साहाने दिवसभर सर्व कार्यक्रम पार पाडतात। सर्व वारकऱ्यांची या दिंडीमध्ये अशी शिस्तप्रियता बाळगली जाते आणि त्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं हमेशा की ह्या दिंडीमध्ये कुठलाही वारकरी हा बाबांच्या नियमांचं सूचनांचं पालन केलं जातं। कुठल्याही प्रकारे वारकरी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं जात नाही। आणि म्हणून मला असं आवर्जून माणूस वाटतं की जन्माशी येऊनी पहारे पंढरी नाथा महाद्वारी देवा पुढे, जन्माशी येऊनी पहारे पंढरी नाथा महाद्वारी देवा पुढे, चंद्रभागे तुम्ही करा तुम्ही स्नान घेऊन दर्शन पुंडलिकाचे। या दिंडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीत महिलांची रांग आणि पुरुषांची रांग वेगळी असते। एवढंच नाही तर नवरा बायको जर दिंडीत असतील तर संपूर्ण दिंडी संपेपर्यंत त्यांचा एकमेकांशी संपर्क देखील होत नाही। विठ्ठलाचं दर्शन घेणं हे एकमेव उद्दिष्ट त्यांच्या समोर असतं। मुक्कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष स्वतंत्र राहतात। खाणं पिणं उरकणं कपडे धुणं ही कामं प्रत्येक जण स्वतःची स्वतः करतो। या शिस्तीचा भक्तीवर मात्र परिणाम होत नाही। वारीत दररोज हजर होऊन नियमांचं काटेकोर पालन केलं जातं। महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजीही या दिंडीत घेतली जाते। दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे, महिला स्वतंत्र बाजू दिंडी आणि पुरुष स्वतंत्र। या दिंडीत नवरा बायको जरी असले तरी 15 दिवस एकत्र येत नाहीत। ते म्हणजे काही लागलं तरी सुद्धा महिलांशी पुरुषांनी बोलायला यायचं, हे वैशिष्ट्य या दिंडीचे। त्यांनी कपडे तर स्वतःच धुवायचे, त्याचे तिने तिचं स्वतःच बघायचं। देवगडची दिंडी अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी दिंडी आहे। दिंडी निघायच्या वेळेस सर्व वारकऱ्यांची हजेरी घेण्यात येते। हजेरीची जबाबदारीही नेमून देण्यात आली आहे। देवगडच्या दिंडीत पान तंबाखू अशा व्यसनांना अजिबात थारा नाही। व्यसन केल्यास अथवा शिस्तभंग केल्यास प्रेमाची शिक्षा देऊन भटकलेल्या वारकऱ्याला पुन्हा भक्ती मार्गाला लावलं जातं। पायी चालणारा सोहळा असून याच्यात व्यसनापासून दूर आम्ही वारकरी करण्याचा प्रयत्न करतो। आणि जो बी वारकरी पहिल्या वर्षापासून या दिंडीत येईल तो मला नाही वाटत नंतर कधी आयुष्यात तो कसल्याही प्रकारचं व्यसन, दारू तर नाहीच नाही, तंबाखू सुद्धा तो गुटखा सुद्धा खाऊ शकणार नाही, इतकी आम्हाला आमच्या संस्थानला त्याची खात्री आहे। पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमधील वारकऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते। यावर्षी 1500 महिला वारकरी या दिंडीत सहभागी झाल्यात। एवढंच नाही तर अशा प्रकारच्या शिस्तबद्ध दिंडीमुळे वारीत या दिंडीचा नावलौकिक तर वाढत आहेच, याशिवाय देशाची एकात्मता साधण्यास मदतही होत आहे। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास एक पाऊल पुढे।